नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण मिनिमम टिलेज महत्वाचा टॉपिक होता. याच्यामध्ये बघणार आहे झिरो टिलेज. झिरो टिलेज बघा, झिरो टिलेज या नावातच काय झिरो टिलेज म्हणजे इथं तुम्हाला माहिती आहे की एकदम कमी प्रमाणामध्ये टिलेज असणार आहे. बघा, इट इज अ एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ मिनिमम टिलेज. मिनिमम टिलेज आपण काय म्हटलं होतं की जे काही मिनिमम नेसेसरी ऑपरेशन असतील ते आपल्याला परफॉर्म करायचे आहे, गरजेचं असेल तिथं. ठीक आहे. आता बघा, मिनिमम टिलेज, झिरो टिलेज म्हणजे काय, एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ द मिनिमम टिलेज. म्हणजे मिनिमम टिलेज मध्ये जेवढे काय टिलेज ऑपरेशन आपण परफॉर्म करतो त्यापेक्षाही कमी टिलेज ऑपरेशन आपण झिरो टिलेज मध्ये करतो. म्हणजे काय, एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ मिनिमम टिलेज. बघा, प्रायमरी टिलेज इज कम्प्लिटली अवॉइडेड अँड सेकंडरी टिलेज इज रेस्ट्रिक्टेड टू सीड बेड प्रिपरेशन ओनली इन द रो झोन. ठीक आहे, रो झोन ओनली. म्हणजे प्रायमरी टिलेज तर पूर्णतः कम्प्लिटली अवॉइड केला जातो, पूर्णतः अवॉइड केला जातो. प्रायमरी टिलेज या एक झिरो टिलेज मध्ये कम्प्लिटली अवॉइड केला जातो, हा शब्द महत्वाचा आहे. आणि जे काही सेकंडरी टिलेज असतील ते फक्त रो झोन मध्ये केले जातात. आता हे कुठं फॉलो केलं जातं, कोणत्या ठिकाणी फॉलो केलं जातं ते बघायचं आपल्याला, की कोणकोणत्या ठिकाणी झिरो टिलेज इम्प्लिमेंट केलं जातं. बघा, फॉलो वेअर सॉइल आर सब्जेक्टेड टू विंड अँड वॉटर इरोजन. ठीक आहे, सॉइल्स आर सब्जेक्टेड टू विंड अँड वॉटर इरोजन. ज्या ठिकाणी सॉइल, विंड अँड वॉटर इरोजन जास्त प्रमाणात होतं सॉइलचं. ठीक आहे. त्यानंतर टिलेज ऑपरेशन खूप डिफिकल्ट आहे अशा ठिकाणी. त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी अँड लेबर फॉर टिलेज इज टू मच हाय. ठीक आहे, एनर्जी जास्त लागते, लेबर जास्त लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर टिलेजची कॉस्ट पण खूप जास्त आहे. त्यानंतर विंड अँड वॉटर इरोजन होतं. ठीक आहे. या ठिकाणी हे ऑपरेशन केलं जातं झिरो टिलचं. आता ऍडव्हान्टेज बघा, इन झिरो टिल सॉइल मोर नंबर ऑफ अर्थवर्म आर प्रेझेंट. ठीक आहे. आता बघा, झिरो टिलेजमध्ये सॉइल डिस्टर्ब केली जात नाही. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात अवेलेबल असतं आणि त्याच्यामुळे अर्थवर्मची संख्या सुद्धा वाढते. ठीक आहे. ड्यू टू लेसर मिनरलायझेशन, प्रेझेन्स ऑफ हायर ऑर्गॅनिक मॅटर इन झिरो टिल सॉइल. ठीक आहे. मिनरलायझेशन कमी प्रमाणात होतं, ऑर्गॅनिक मॅटर जास्तीत जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, कारण की जमिनीमध्ये जे काही प्लांटचे क्रॉप रेसिड्यूज वगैरे असतील ते सगळे जसे न तसे अवेलेबल असतात. ठीक आहे. नंतर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मल्चेस रिड्युसेस द सरफेस रन ऑफ इन अ झिरो टिलेज सॉइल. ठीक आहे. झिरो टिलेज मध्ये काय होतं की जमिनीच्या वरती खूप सारा कव्हर असतो, कारण की जमीन मध्ये जे काही क्रॉप रेसिड्यूज असतील किंवा वरचे जे व्हेजिटेशन असते ते जास्तीत जास्त प्रमाणात अवेलेबल असतं. मग एक नॅचरल मल्च तिथं तयार होतो आणि सरफेस रनऑफ जो असेल तो कमी प्रमाणात होतो. सरफेस रनऑफ म्हणजे काय, जमिनीहून वाहणारं पाणी. ठीक आहे, ते काय होतं, कमी होतं. आता बघा, झिरो टिलेजमध्ये काय केलं जातं, भरपूर सारे ऑपरेशन जे असतील ते एका मशिनरीद्वारे केले जातात. ते इम्प्लिमेंटचं नाव काय आहे, टील प्लांटिंग किंवा टील प्लांटिंग. ठीक आहे. सेव्हरल ऑपरेशन आर परफॉर्म बाय युझिंग वन इम्प्लिमेंट. एक्झाम्पल काय, टील प्लांटिंग. ठीक आहे. तर बघा, काय आहे टील प्लांटिंग म्हणजे, ते दिलेलं आहे. डू यू नो टील प्लांटिंग? ठीक आहे. तर बघा, एक मिनिट हे इरेज करू आपण. टील प्लांटिंग म्हणजे काय, टील प्लांटिंग इज अ मेथड ऑफ प्रॅक्टिस इन झिरो टिलेज. क्वेश्चन विचारला जातो, टील प्लांटिंग कोणत्या प्रकारच्या टिलेज ऑपरेशनशी रिलेटेड आहे? तर झिरो टिलेजमध्ये हे परफॉर्म केलं जातं. बघा, टील प्लांटिंग इज द मेथड ऑफ प्रॅक्टिस इन झिरो टिलेज. ठीक आहे. आता ही मशिनरी एक असते, ती चार टास्क एकाच वेळी करते. ठीक आहे. क्लीन अ नॅरो स्ट्रीप ओव्हर द क्रॉप रो. क्लीन करते म्हणजे नॅरो स्ट्रीप म्हणजे सरी पाडते सरळ सरळ. ठीक आहे. आणि क्लीन करते. नंतर नंतर ओपन द सॉइल फॉर सीड इन्सर्शन. क्लीन केल्यानंतर सॉइल ओपन करते सीड इन्सर्शनसाठी. नंतर प्लेस द सीड, सीड प्लेस करते आणि कव्हर द सीड. म्हणजे जी काही स्ट्रीप असेल, जे काही इम्प्लिमेंट चालणार आहे ते पहिले काय करणार आहे, सॉइल क्लीन करणार आहे. तेव्हा त्यानंतर लगेच सॉइल ओपन करणार आहे. त्यानंतर सीड इन्सर्ट करणार आहे, म्हणजे सीड प्लेसिंग करणार आहे. आणि सीड प्लेस झाल्यानंतर त्यावर कव्हर सुद्धा प्रॉपरली करणार आहे सॉइलचा, कारण की सॉइल कव्हर नाही झाली तर ते सीड जर्मिनेट होणार नाही. हे सगळे चारही जे ऑपरेशन असतात ते एकाच वेळी केले जातात, त्याला म्हणतात टील प्लांटिंग. ठीक आहे. ते झिरो टिलेजशी रिलेटेड आहे. ठीक आहे. मिनटं.
ठीक आहे. बऱ्याच वेळा विचारला होता, टील प्लांटिंग इज रिलेटेड टू झिरो टिलेज. ठीक आहे. नंतर डिसएडव्हान्टेज बघा झिरो टिलेजचे. झिरो टिलेज मध्ये सगळ्यात डिसएडव्हान्टेज बघा काय आहे, तर हायर डोज ऑफ नायट्रोजन लागतो. जेव्हा आपण नंतरचा क्रॉप लावतो, तर तेव्हा नंतरच्या क्रॉपला हायर डोज ऑफ नायट्रोजन आपल्याला द्यावा लागतो. ठीक आहे. का बरं? मिनरलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज स्लो. जे काही ऑर्गॅनिक मटेरियल असणार आहे ते जमिनीमध्ये पडल्या पडल्या कुजणार नाहीये, तर त्याचा रेट ऑफ मिनरलायझेशन काय राहणार आहे? कमी राहणार आहे. खूप सारं ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये पडलेलं असतं. ठीक आहे. प्लांट रेसिड्यूज असतील. ठीक आहे. तर ते सगळे क्रॉप रेसिड्यूज वगैरे ते सगळे पडलेले असतं, तर मिनरलायझेशनचा रेट स्लो असतो. त्याच्यामुळं हायर डोस नायट्रोजनचा क्रॉपला द्यावा लागतो. नेक्स्ट क्रॉपला लार्ज पॉप्युलेशन ऑफ पेरनियल वीड अपियर्स इन अ झिरो टिल प्लॉट. जो काय आता टिलेज ऑपरेशन आपण करत नाहीये, तर पेरनियल वीड्सची संख्या जास्तीत जास्त प्रमाणात त्या प्लॉटमध्ये आढळणार आहे. नंतर पेस्टची संख्या सुद्धा जास्त असू शकते. बिल्डअप पेस्ट का बरं म्हटलं? कारण की जे काही वीड असतील, त्याच्यानंतर काही प्लांट्स असतील वेगवेगळे, त्यावर सुद्धा ते काय होतात, ते पेस्ट अटॅक करतात आणि आपल्या क्रॉपवर सुद्धा अटॅक करू शकतात. नंतर हर्बिसाइडच्या कंटिन्युअस यूजमुळे काय होतं, सॉइल पोल्युशनचा प्रॉब्लेम होतो. नंतर सीड एस्टॅब्लिशमेंट जी असते झिरो टिलेजमध्ये, ती 20% लेस असते कन्व्हेन्शनल मेथडपेक्षा, कारण की व्यवस्थितरित्या जमीन भुसभुशीत वगैरे झालेली नसते. ठीक आहे. त्याच्यामुळं काय होतं की 20% लेस काय सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट राहणार आहे बाकीच्या मेथडपेक्षा किंवा कन्व्हेन्शनल मेथडपेक्षा. ठीक आहे. तर काही महत्त्वाचे पॉईंट झिरो टिलेजशी रिलेटेड आपल्याला बघायचे, ते नोटच्या माध्यमातून आपण घेतोय. ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सगळे बघा. फादर ऑफ झिरो टिलेज दिलेलं आहे आणि फादर ऑफ मॉडर्न टिलेज, दोन्हीचा मॉडर्न टिलेज म्हणा झिरो टिलेज म्हणा, तर जीबी ट्रिपलेट इज द फादर ऑफ झिरो टिलेज अँड ऑल्सो फादर ऑफ मॉडर्न टिलेज. ठीक आहे. हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर फर्स्ट टाइम झिरो टिलेज वॉज अडॉप्टेड इन व्हीट अँड राईस. आपण बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन आहे की कोणत्या क्रॉपमध्ये हे झिरो टिलेज पहिल्यांदा घेतलं होतं, तर वापरलं होतं, तर व्हीट अँड राईसमध्ये. त्याच्यानंतर बघा काही ऑब्जेक्टिव्ह असतील. हा. ठीक आहे. झिरो टिलेजला अजून काय म्हणतात बघा, ऑल्सो कॉल्ड ॲज केमिकल टिलेज ऑर नो टिलेज. नो टिलेज, केमिकल टिलेज. आणि झिरो टिलेजमध्ये 50 to 100% रेसिड्यूज जसे न तसे राहतात. आणि जर तुम्हाला विचारलं की झिरो टिलेजचे फेवरेबल इफेक्ट किती वर्षानंतर जाणवतात, आफ्टर 2 years ऑफ इट्स प्रॅक्टिस, 2 वर्षानंतर ते जाणवायला लागतं की फेवरेबल इफेक्ट त्याचे झिरो टिलेजचे. ठीक आहे. अशा प्रकारे झिरो टिलेज होतं. बघा आपण मिनिमम टिलेजचं लेक्चर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक लेक्चर घेतलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेजवर, आणि आता हे झिरो टिलेजवरचं लेक्चर. तिन्ही लेक्चर बघा. तसं ही पूर्ण लेक्चर सिरीज चालू आहे, व्हिडिओ सिरीज म्हणू आपण लेक्चर सिरीज म्हटल्यापेक्षा, कारण की 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा 20 मिनिटं असे वेगवेगळे टायमिंग त्या व्हिडिओचे असू शकतात. व्हिडिओ सिरीज म्हणू आपण. तर ती पूर्ण इकॉनॉमीची व्हिडिओ सिरीज जी असेल, तर ती बघा. तुमच्या इतरही मित्रांना शेअर करा. कुणी रावेला असेल, कुणी थर्ड इयरला असेल. बेसिक कन्सेप्ट ची लेक्चर सिरीज आहे. ठीक आहे. तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण शेअर करा. थँक्यू.